नमस्कार. चला तर मग आज बोलूया एका अशा सरकारी योजनेबद्दल जी समाजातील सर्वात दुर्लक्षित घटकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी तयार केली आहे. हो, आपण बोलतोय स्माईल योजनेबद्दल. पाहूया नक्की काय आहे ही योजना. तर हे स्माईल म्हणजे नेमकं काय याचा पूर्ण अर्थ आहे सपोर्ट फॉर मार्जिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल्स फॉर लाईव्हलीहूड अँड एंटरप्राइज. म्हणजे जे लोक समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला सारले गेले आहेत त्यांना उपजीविका आणि स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करण्यासाठी आधार देणं. नावावरूनच आपल्याला कळतंय की उद्देश किती मोठा आहे. अच्छा, तर ही काही साधीसुधी योजना नाहीये. ही आहे एक केंद्रीय क्षेत्र योजना जी 2022 मध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सुरू केली. आता केंद्रीय क्षेत्र योजना म्हणजे काय? सोपं आहे. याचा सगळा खर्च, सगळं नियंत्रण थेट केंद्र सरकार करतं, राज्य सरकार नाही. त्यामुळे काय होतं की संपूर्ण देशात ही योजना एकाच पद्धतीने लागू करणं सोपं जातं. बरं, मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही योजना नक्की आहे कोणासाठी? कोणाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी हा सगळा प्रयत्न सुरू आहे? चला, या योजनेचा गाभा काय आहे ते समजून घेऊया. तर ही स्माईल योजना आहे ना, ती प्रामुख्याने 2 विशिष्ट गटांवर आपलं लक्ष केंद्रित करते. एक म्हणजे आपला तृतीयपंथी समुदाय आणि दुसरे म्हणजे भिक्षा मागण्याच्या कामात गुंतलेल्या व्यक्ती. या दोन्ही समुदायांना सन्मानाने जगता यावं हाच यामागचा मुख्य हेतू आहे. ह्या योजनेचे असं समजा की 3 मुख्य आधारस्तंभ आहेत. पहिलं, त्यांना कल्याणकारी आधार देणं. दुसरं, त्यांचं सर्वसमावेशक पुनर्वसन करणं. आणि तिसरं, जे खरं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्यांच्यासाठी उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण करणं. म्हणजे ही फक्त मदत नाही, तर हे एक प्रकारे सक्षमीकरण आहे. ठीक आहे, उद्दिष्ट तर खूप चांगली आहेत, पण कागदावरची गोष्ट प्रत्यक्षात जमिनीवर कशी उतरते, योजना काम कशी करते ते बघूया. याची रचना एकदम सरळ आणि सोपी आहे. बघा, सगळ्यात वरती येतं सामाजिक न्याय मंत्रालय. त्याच्या खाली येते ही आपली मुख्य स्माईल योजना. आणि मग या एकाच छत्राखाली 2 वेगळ्या उपयोजना आहेत. एक खास तृतीयपंथी व्यक्तींसाठी आणि दुसरी भिक्षा मागण्याच्या कामात गुंतलेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी. आता ही योजना काही कायमस्वरूपी नाहीये. तिचा एक ठरलेला कालावधी आहे. सुरुवात झाली 2021-22 या आर्थिक वर्षात आणि ही योजना 2025-26 पर्यंत चालू राहणार आहे. चला, आता जरा अजून खोलात जाऊया. या योजनेची काही खास वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया. आणि हो, एक महत्त्वाचा मुद्दा, हिच्यासारख्या वाटणाऱ्या इतर योजनांपासून ही वेगळी कशी आहे हे पण समजून घेऊ, म्हणजे काही गोंधळ नको. या योजनेत ना काही खरंच खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसे की तृतीयपंथी विद्यार्थ्यांना 9वी पासून ते थेट पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत स्कॉलरशिप मिळते. विचार करा, शिक्षणासाठी किती मोठा आधार आहे हा. मग त्यांच्या सुरक्षेसाठी आहेत गरिमागृह नावाची आश्रयघरं. आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक राज्यात तृतीयपंथी संरक्षण कक्ष स्थापन करण्याची ही सोय आहे. आता स्क्रीनवर एक आकडा दिसतोय, 75. हा आकडा खूप खास आहे. याचा संबंध आहे स्माईल 75 नावाच्या एका विशेष मोहिमेसोबत. तर हा स्माईल 75 उपक्रम काय करतो? या योजनेचे जे फायदे आहेत ना, ते देशातल्या 75 मोठ्या महत्त्वाच्या महानगरपालिकांपर्यंत पोचवण्याचं काम करतो. म्हणजे विचार करा, यामुळे योजनेची पोहोच कितीतरी पटीने वाढते. आता बघा, स्माईल नावामुळे कधीकधी थोडा गोंधळ होऊ शकतो, कारण अशाच नावाची दुसरीही काही कामं आहेत. पण हे स्पष्ट करून घेऊया. आपण ज्या स्माईल योजनेबद्दल बोलतोय ती आहे सामाजिक न्यायासाठी. दुसरीकडे एक स्माईल प्रोग्राम आहे, तो लॉजिस्टिक्स म्हणजे वाहतूक आणि पुरवठा साखळीशी संबंधित आहे. आणि तिसरं ऑपरेशन स्माईल, हे तर केरळमधलं एक वेगळंच अभियान आहे जे बेघर लोकांसाठी काम करतं. त्यामुळे आपला गोंधळ नको. बरं, हे सगळं पाहिल्यावर आता थोडं भविष्याचा विचार करूया. या योजनेमुळे समाजात काय मोठा बदल घडू शकतो, याचं व्यापक चित्र काय असू शकतं? हे जे वाक्य आहे ना, ते या योजनेचं अगदी अचूक वर्णन करतं. की हा फक्त एक तात्पुरता आधार, एक सेफ्टी नेट नाहीये, तर हा सन्मानाने आणि स्वतःच्या पायावर उभं राहून जगण्याचा एक मार्ग देण्याचा प्रयत्न आहे. हा जो दृष्टिकोन आहे ना, तोच या योजनेला खास बनवतो. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, जेव्हा ही योजना पूर्ण होईल तेव्हा तिचं यश कसं मोजलं जाईल? फक्त कागदावरच्या आकड्यांवरून, की ज्यांच्यासाठी ही योजना आहे त्यांच्या आयुष्यात खरोखर किती सन्मान आणि किती संधी निर्माण झाली यावरून? याचं उत्तर शोधणं महत्त्वाचं ठरेल.